नमस्कार. आज विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आज रामकृष्ण जयंती. 18 फेब्रुवारी 1836 मध्ये श्री रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला. बंगालमध्ये कामारपुकर इथं. त्यांचं बालपण त्यांनी आध्यात्मिक अशा अध्ययनाकरता घालवलं. काही काळ त्यांनी दक्षिण शिवेच्या कालिका मंदिरामध्ये देखील वास्तव्य केलं आणि तिथे त्यांनी कालिका मातेची पूजा केली. त्याचबरोबर धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अध्ययन चालू ठेवलं. हेतू एकच आहे की जीवन मूल्य लोकांपर्यंत न्यायची. आणि त्यामुळे काही विशिष्ट कार्य त्यांनी केली त्यांच्या आयुष्यामध्ये. ती म्हणजे सामाजिक आणि धार्मिक प्रसार, न्याय समानता याविषयीचा सगळ्यांना दिलेला ओळख आणि अनुभव, सहिष्णुता, एकता या गोष्टी समाजामध्ये आणण्याकरता केलेले प्रयत्न आणि विशेषतः महिला वर्गाकरता शिक्षण आणि सामाजिक उन्नती याविषयी त्यांनी दिलेलं भर. अर्थातच त्यांचं कार्य त्यांच्या अनुयायांनी आणि शिष्यांनी पुढे चालवलं. आणि त्यातील महत्त्वाचे एक शिष्य त्यांचे म्हणजे श्री स्वामी विवेकानंद. श्री रामकृष्ण परमहंस यांनी काही पुस्तकावर लिहिलं नाही, पण त्यांच्या जीवनावरती आधारित, त्यांच्या उपदेशावरती आधारित किंवा शिष्यांशी केलेल्या त्यांच्या गोष्टी होत्या, वार्ता होत्या, त्यावर आधारित त्यांच्या शिष्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आणि ती आपण आजकाल वाचलेली आहेत. त्यातली महत्त्वाची म्हणजे त्यांचा एक पत्रसंग्रह जो त्यांनी शिष्यांना उद्देशून दिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं जीवन आणि शिष्यांना धार्मिक कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता काय करणं आवश्यक आहे याचं ज्ञान दिलं होतं. श्री स्वामी विवेकानंद लिहिलेलं श्री रामकृष्ण लीला प्रसंग हे त्यांच्या जीवनावर आधारित असलेलं पुस्तक, किंवा श्री रामकृष्ण पुंथे हे देखील त्यांनीच लिहिली होती. अर्थात महेंद्र गुप्ता यांनी लिहिलेलं श्री रामकृष्ण कथामृत हे त्यांच्या उपदेशावरती आधारित होतं. सरदानंद यांनी लिहिलेली श्री रामकृष्ण चरितामृत हे देखील त्यांच्या जीवन कार्य प्रणालीवरती होतं. रामकृष्ण मिशन यांची स्थापना नंतर केली श्री स्वामी विवेकानंद यांनी. कार्य एकच की अर्थातच सांस्कृतिक कार्य, पूजा आरती हा एक भाग होताच, पण व्याख्यान देणं, समाजाला प्रबोधन करणं आणि जीवन मूल्यांचा प्रसार करणं. माझ्या मते जीवन मूल्याचा प्रसार करणं हे आजही आवश्यक आहे. आणि म्हणूनच रामकृष्ण मिशनचं कार्य हे अजूनही आपल्याला तेवढंच आपलंसं वाटतं आणि हवंसं वाटतं. समाजामध्ये जीवन मूल्य शिकवणाऱ्या संतांची गरज आहे आणि त्या अनुयायांची गरज आहे. रामकृष्ण परमहंस यांची जीवन प्रणाली हीच दाखवते. नमस्कार.